भारतातील कोणत्या तेल रिफायनरीवर युरोपीय संघाने प्रतिबंध लावले आहेत? भारतातील नायरा रिफायनरी तेल रिफायनरीवर युरोपीय संघाने प्रतिबंध लावले आहेत. केंद्र सरकारने कोणाची राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे? केंद्र सरकारने नितीन गुप्ता यांची राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. नायरा रिफायनरी कोणत्या राज्यात स्थित आहे? नायरा रिफायनरी गुजरात राज्यात स्थित आहे. राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणचे मुख्यालय कोठे आहे? राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. WHO द्वारा कोणत्या देशाला जुलै 2025 मध्ये ट्रोकोमा मुक्त घोषित करण्यात आले आहे? WHO द्वारा सेनेगल देशाला जुलै 2025 मध्ये ट्रोकोमा मुक्त घोषित करण्यात आले आहे. इंटरनॅशनल मोटिवेट टू युनायटेड नेशन संमेलन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? इंटरनॅशनल मोटिवेट टू युनायटेड नेशन संमेलन 2025 चे आयोजन उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आले आहे. इंटरनॅशनल मोटिवेट टू युनायटेड नेशन संमेलन 2025 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? इंटरनॅशनल मोटिवेट टू युनायटेड नेशन संमेलन 2025 चे उद्घाटन पीयूष गोयल यांच्या हस्ते झाले आहे. भारतात राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा करण्यात येतो? भारतात राष्ट्रीय ध्वज दिन 22 जुलैला साजरा करण्यात येतो. प्राचीन मोडी लिपीला देवनागरीमध्ये रूपांतरित करण्यासाठी जगातील पहिला AI मॉडेल कोणाद्वारे विकसित केले आहे? प्राचीन मोडी लिपीला देवनागरी लिपीमध्ये रूपांतरित करण्यासाठी जगातील पहिला AI मॉडेल IIT रुर्कीद्वारे विकसित केले आहे.